मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला Y11 संघ पाहायला मिळतोय, तो दुसऱ्या बाजूला UPL उरमुडी क्रिकेट असोसिएशन. ही जबरदस्त लढत तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला उरमुडी क्रिकेट असोसिएशन मधील एक नामवंत क्रिकेटर, अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांनी खऱ्या अर्थाने खेळल्या असा खेळाडू म्हणजे सतीश देठे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. तर नॉन स्ट्राईकला पण जर खेळाडू पाहिला तर नितीन वांगडे हे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात. पहिलं षटक कोण हाताळणार, तर पहिलं षटक नितीन सनस, एक लेजेंडरी क्रिकेटर वाई तालुक्यातील, त्यांच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची लढत आहे. दोन्ही टीमना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅचला सुरुवात करूया. पहिला बॉल सतीश देठे यांच्यासाठी, गोलंदाजी मार्कवरती नितीन सनस, फिरकी पट्टू, पहिला बॉल टाकतील. पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याणी गोरपडे सर आणि एका बाजूला अनिल जुनगरे सर, हे दोन पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मॅच क्रमांक 3 KTPL मिस्टर KTPL राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. कैलासवासी गणेश कंक स्मृती चषक 2025. मॅच क्रमांक 3, पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये नितीन सनस. पहिला बॉल टप्पा घेतला आणि त्यानंतर वळण घेणारा बॉल अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर गेला. बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉल पासून थोडीसे अगदी लांब राहिले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस बॅकफुटला गेले, नंतर कट शॉट, प्रॉपर टायमिंग आहे, परंतु बॉल तितकासा बाउंड्री लगत जाणार नाहीये. आउटफील्ड तितकं फास्ट नाहीये. 1 रन कंप्लीट केले दोन्ही बॅटरनी. नितीन वांगडे मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलेत. गोलंदाजीमध्ये बदल केलाय. खऱ्या अर्थाने कॅप्टन भूमिकेमध्ये आपण महादेव तुपे यांना पाहिलं, परंतु खऱ्या अर्थाने या टीमचा मास्टर माइंड आपण पाहिला तर सतीश सनस आहे. जसा पाऊस गेलाय, पाऊस थांबलाय, तसं मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला. धर्मा चिकणे यांना थांबवलं. फिरकीचे जादूगार वाई तालुक्यातील नामांकित गोलंदाज तुम्ही नितीन सनस यांना पहिल्या षटकामध्ये पाहताय. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर सिंगल. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडला, बॉल खाली राहिला, हलक्या हाताने टाकलाय हा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. Y11 संघाने संपूर्ण सीझन मध्ये अप्रतिम क्रिकेट खेळले. सतीश सनस नेहमी त्या ठिकाणी सांगतो की प्रॅक्टिस तितकीशी आम्ही करत नाहीये, परंतु प्रॅक्टिस नसताना सुद्धा अनेक क्रिकेट स्पर्धा या संघाने जिंकल्यात. यावेळेस पहा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय ऑन साइडला स्वतः यष्टीरक्षक. पहा एक युवा खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, महादेव तुपे. आणि खऱ्या अर्थाने वाई क्रिकेट असोसिएशन तुम्ही पाहिलं तर महादेव तुपेंची भूमिका महत्वपूर्ण राहिली. वाई प्रीमियर लीग घनसोली या ठिकाणी झालेली डे नाईट क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण भूमिका ज्यांनी महत्वपूर्ण भूमिकेमध्ये राहिलेले महादेव तुपे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. त्याचबरोबर आदरणीय आमचे सचिन दादा मस्के यांचं शुभागमन होत आहे. मी सचिन दादा मस्के यांना विनंती करतो, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर परी 11 संघाचे संघ मालक आणि नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने आपला संघ खेळवणारे आपणा सर्वांचेच लाडके गोगवे गावचे सुपुत्र श्री सकाराम शेठ कदम गोगवे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर वाई तालुक्यातील नामांकित खेळाडू अरविंद हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. श्री सकाराम शेठ कदम यांचे चिरंजीव विहान सकाराम शेठ कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. सर्वांचंच करूया मनापासून हार्दिक स्वागत आणि सामन्याकडे वळूया. सेकंड फेरीचा सामना Y11 आणि त्यांच्या विरोधामध्ये उरमुडी क्रिकेट असोसिएशन असा सामना रंगलाय. नितीन सनस पुन्हा एकदा निघालेत, बॅकफुटला गेले, टायमिंग प्रॉपर आहे. ओव्हर द पॉइंट खेळलेला फटका, नितीन वालुंगडेच्या बॅट मधून आलेला एक नजाकत देखना स्ट्रोक, क्वालिटी जबरदस्त फटका. धावा मिळतील 6 षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ओमसाई MTC वाहिनी पुन्हा पुन्हा दाखवेल ज्या पद्धतीने प्रॉपर टायमिंग या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळालं. जागेवरून हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट राहिलं. अगदी वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये डीप पॉइंटला ठोकलेला नितीन वांगडे यांच्या बॅट मधून आलेला एक क्वालिटी स्ट्रोक आपण पाहिला. 11 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागतायत. पहिलं षटक आपण जर पाहिलं ना, कभी खुशी कभी गम असं राहिलं. काही बॉल डॉट आले,
परंतु शेवटच्या बॉलवरती एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. नितीन वांगडे यांच्या बॅटमधून 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला धावा कमीत कमी 60 आणि 60 पेक्षा जास्त धावा स्कोरबोर्डवरती लावाव्या लागतील. सतीश सनस गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. सतीश देटेनी सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि सतीश देटे म्हटलं की अनेक टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थाने आपला संघ उतरवताना त्यांना पाहिलंय. परंतु आज मात्र स्वतःच्याच असोसिएशन कडून खेळताना सतीश देटे यांना पाहतोय आपण. अमर बांबरसनी मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. त्यांची बॅटिंग पाहावी लागेल. परंतु सध्याच्या घडीला सतीश देटे स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय. सतीश सनस गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर पुल स्ट्रोक आहे. पुल इज अ पॉवरफुल, पुल इज अ ब्युटिफुल, पुल इज अ सक्सेसफुल आणि या बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर गोल. नाव आहे सतीश देटे. षटकार. काय फटका होता, अगदी टायमिंग प्रॉपर होतं. शॉर्ट बॉल होता, त्याला जागेवरतून पूल केलं. शरीरयष्टी तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने परफेक्ट टायमिंग या बॉलवरती झाल्यानंतर हा बॉल सरळ निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. बॉल क्रमांक 2. पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्यानंतर स्ट्रोक चांगला खेळलाय. ओव्हर द पॉइंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु प्रेक्षक बनतील. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय डीप पॉइंटला सीमा रेषेच्या पलीकडे. सतीश देटेची जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर ओव्हर द पॉइंट खेळलेला हा जबरदस्त फटका. 4 धावा देऊन जातोय. चांगली बॅटिंग. सतीश सनस यांच्यावरती आक्रमण केले. एक सक्सेसफुल बॉलर या संपूर्ण सीझन मध्ये म्हणता येईल. रबर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा Y11 संघाने जिंकल्या. अनेक स्पर्धेच्या फायनल पर्यंत हा संघ पोहोचलाय. यावेळेस बॉल तुम्ही पाहिला तर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता आणि इथे पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर हे देखील त्या ठिकाणी सांगतायत. शॉर्ट बॉल तुम्ही हाताळू शकत नाहीयेत. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. राजू कंक यांच्यावरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी या तुम्ही क्रिकेट स्पर्धेला पाहताय. बॅकफुटला गेल्यानंतर पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंसं नाहीये. क्षेत्ररक्षक अगदी यष्टिरक्षक स्वतः बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 23 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. अनेक प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. त्या देखील आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्लोअर पद्धतीचा बॉल नितीन वांगडेनी ऑफस्टंपवरून उचलला आणि सरळ वाईड लॉंग ऑफला फेकून दिलाय. अगदी या मैदानाच्या बाहेर नितीन वांगडे. टिपिकल स्ट्रोक. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. नितीन वांगडे क्वालिटी बॅटिंग. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत परंतु ज्या पद्धतीने ते फलंदाजी करतायत टायमिंग प्रॉपर आहे. आणखी एक स्लोअर पद्धतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं. नकल बॉल देखील या बॉलला म्हटलं जातं आणि हा बॉल डॉट आलाय. धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या वेगाने वाढते. 29-29 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. या षटकामध्ये धावा आल्यात. नितीन वांगडे स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा. यावेळी शॉर्ट बॉल आहे. पूल केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. ड्राइव्ह मारले परंतु हा बॉल निघून जाईल. 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे. नितीन वांगडे क्वालिटी बॅटिंग. डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे हा बॉल चाललाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. धावा मिळतील 4 चौकार. क्वालिटी बॅटिंग. सुपर बॅटिंग. नितीन वांगडे. धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या स्कोरबोर्डती लागतायत त्या 33 धावा. 33. 16.5 ची सरासरी संघाने ठेवली आणि याच वेगाने संघ UPL ओव्हरमध्ये पुढे गेला तर 60 पेक्षा जास्त धावा लागू शकतात आणि या धावा महत्वपूर्ण असतील टीम UPL ओव्हरमध्येसाठी. दोन्ही बॅटर सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि समोरच्या अगदी गोलंदाजाची सेटिंग बिघडवण्यामध्ये आता यशस्वी होताना पाहायला मिळतात. दोन्ही गोलंदाज पहिले दोन्ही सख्खे भाऊ गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहिले. नितीन सनस 11 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर मात्र सतीश सनस यांच्यावरती आक्रमण केल्यानंतर गोलंदाजी मार्क होती. षटक क्रमांक 3 साठी धर्मा चिकणे. सेलिब्रेशन मॅन. जांभळी गावचे सुपरस्टार गोलंदाज. अनेक रील्स इंस्टाग्रामला त्यांच्या तुम्ही पाहत असता. सेलिब्रेशन पाहण्यासारखं असतं.
आता विकेट घेतल्यानंतर कोणत्या प्रकारचं सेलिब्रेशन येईल हे सुद्धा प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह पडलाय. पहिला बॉल, परंतु समोर आहे सतीश देठे, इनफॉर्म बॅटर. 49 धावा तब्बल. मागील मॅच मध्ये सतीश देठेनी कुठल्या होत्या? धर्मा चिकणे विकेटच्या शोधात आहेत. पहिला बॉल चांगला आहे, गुडलेन टप्प्यावरून तो वेगाने बॉल यष्टीरक्षक बॉन्डच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. आणि पहा इथे पारितोषिकांची उधळण केली जाते. आदित्यदादा चोरगे वाई तालुक्याचे खऱ्या अर्थाने एक सुपरस्टार क्रिकेटर राहिलेत, परंतु वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्यदादा चोरगे 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धर्मा चिकणे यांच्यासाठी खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये हा बॉल गेलाय. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, परंतु धर्मा चिकणे चांगली गोलंदाजी करतोय. मगाशी चर्चा देखील झाली या टीमचा खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण बॉलर म्हणजे शरद कुंडाळकर यांच्या डोळ्याला इजा झाल्यानंतर धर्मा चिकणेंना संधी मिळाली. अजित वरे सर आणि धर्मा चिकणेंनी मात्र ती संधी ग्रॅब केली. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. सतीश सनस यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मा चिकणे चांगली गोलंदाजी. हाही बॉल चांगला आहे, स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धर्मा चिकणे कमबॅक करतायत. क्वालिटी बॉलिंग. धर्मा चिकणे जर्सी क्रमांक 7. त्यांच्या जर्सीच्या पाठीमागे तुम्ही पाहिलं ना DCC लिहिलंय. खऱ्या अर्थाने आपल्या गावचे एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. हा फटका तुम्ही पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर लावली, पॉवर जनरेट केली, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक क्वालिटी स्ट्रोक नितीन वांगडेच्या बॅट मधून येतोय. हा फटका आपण जर पाहिला उशिरा आलाय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिले 3 बॉल चांगले टाकले, परंतु त्यानंतर एक चांगला बॉल आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली होती नितीन वांगडे. धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 38 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. नितीन वांगडे आणि सतीश देठे ही जोडी जमले, परंतु आता एक्सलेटरवरती पाय ठेवावा लागेल. धावा तुम्हाला कराव्याच लागतील, कारण समोर आहे वाई 11 संघ. संपूर्ण रबर बॉल हंगामामध्ये एक सक्सेसफुल टीम म्हणून राहिली वाई 11 संघ. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त फटका, फ्लॅट पॅरलल स्ट्रोक नितीन वांगडे. टिपिकल स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय. 6 धावांसाठी क्वालिटी बॅटिंग नितीन वांगडे. पंचांना विनंती आहे की हा षटकार आहे. यस, षटकाराने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धाव फलकावरती जाऊया. धाव फलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 44. पहिले काही चेंडू चांगले राहिले, परंतु तदनंतर अगदी या 2 बॉलवरती धावा आल्यात. पहिल्या या अगोदरच्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार येतोय. नितीन वांगडे आपल्या नावाप्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर बामरस अजून देखील वाट पाहत आहेत बॅटिंगची, परंतु ही दोन्ही जोडी ज्या पद्धतीने फलंदाजी करते, क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल ऑन साइडला बॅट स्विंग केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. नितीन वांगडे आणखी एक ऑन साइडला अप्रतिम स्ट्रोक. धावा मिळतील 4 चौकार. 48 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 48 रन 48 धावा स्कोरबोर्डती लागतात. पहिले 3 बॉल चांगले होते, परंतु पुढच्या 3 बॉल तुम्ही जर पाहिले ना तर त्या 3 बॉलवरती तुटून पडलेत नितीन वांगडे. धर्मा चिकणे सांगतायत त्या ठिकाणी काही बॉल मी चांगले टाकले, काही स्ट्रोक बॅटरनी देखील चांगले खेळले. तब्बल या षटकामध्ये धाव संख्या आपण जर पाहिली तर खर्च केली 15 धावा खर्च करताना आपण धर्मा चिकणे यांना पाहिलंय. धाव फलकावरती 48 धावा स्कोरबोर्डती लागतात. 48 16चा ॲव्हरेज परफेक्ट ठेवलाय टीमने. UPL उरमुडी टीम तुम्ही चांगली खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 90 धावा कुटणारा हा संघ सेकंड मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली राहिली आहे. अमर बामरस म्हणत असतील की मला देखील बॅटिंग करायची आहे, परंतु ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन वांगडे आणि त्यांच्या बरोबर आलेले सतीश देठे. अप्रतिम जबरदस्त बॅटिंग. नॉट आउट आहे दोन्ही फलंदाज 48 वरती.
आणखी 16 धावा आल्या तर खऱ्या अर्थाने 64 पर्यंत संघ पोहोचेल आणि ही धावसंख्या चांगली असू शकते. उरमुडी टीमकडे गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्क वरती संतोष येत आहेत. संतोष वाडकर ना, संतोष मांढरे गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहता. एक सिनियर खेळाडू आहेत आणि आज मात्र त्यांना संधी मिळाली शेवटच्या षटकामध्ये. सोमेश्वरवाडी पहिला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक सतीश थेटे आणि सतीश थेटे. वॉटर स्ट्रोक, काय फटका खेळला होता. हेलिकॉप्टरचं उड्डाण सरळ मैदानाच्या बाहेर. सतीश थेटेचा क्वालिटी स्ट्रोक 6 धावांसाठी. अप्रतिम बॅटिंग सतीश थेटे. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलवरती संतोष मांढरे यांच्यावरती आक्रमण केलंय सतीश थेटेने. स्लोअर पद्धतीचा बॉल खेचून मारलाय ऑन साइडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. आणखी एक 2 into 2. दुसरा बॉल आणि दुसरा बॉल. सतीश थेटे आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ठोकलाय षटकार. बॉल दे ना, बॉल से एक बॉल. 60 धावा तब्बल स्कोरबोर्ड देऊ लागतात मित्रांनो. सतीश थेटे अप्रतिम बॅटिंग करतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार ठोकलेत सतीश थेटेनी. स्लॉग स्वीप 3 into 3. काय फटका खेळलाय सतीश थेटे यांचा. स्लॉग स्वीप अप्रतिम क्वालिटी जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सतीश थेटे UPL उरमुडी या क्रिकेट असोसिएशनचा सुपरस्टार बॅटर सतीश थेटे अप्रतिम फलंदाजी करतोय. 3 into 3 अप्रतिम बॅटिंग. अकरा बॉल 34 धावांवरती सतीश थेटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात मित्रांनो. सतीश थेटे यांची फलंदाजी आवडली असेल तर एकदा सतीश थेटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम बॅटिंग. 11 चेंडू 34 धावा. अप्रतिम फलंदाजी सतीश थेटे. धाव फलकावरती जाऊया. धाव फलकावरती धावसंख्या 66 धावा तब्बल स्कोरबोर्डती लावल्यात. काय बॅटिंग केले सतीश थेटे यांनी. 11 बॉल 34. एका बाजूला नितीन वांगडे फलंदाजी करताय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट आहेत. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सतीश थेटे. संतोष मांढरे यांच्यावरती आक्रमण केलंय ना. थोडस प्रेशर मध्ये संतोष मांढरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीश सनस अगदी यष्ट्यांच्या पाठीमागून बरेचसे इशारे करतायत कशा पद्धतीने बॉलिंग केली पाहिजे. परंतु शेवटी बॉलरला बॉल टाकायचा आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. बॉल क्रमांक 4. हा बॉल पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. झेल घेण्याची नामी संधी आहे. सतीश सनस वा अप्रतिम कॅच. खूप लांबून पळत गेले. पॉइंट रिजन मध्ये एक चांगला झेल टिपलाय. सतीश थेटे यांची विकेट मिळताना पाहायला मिळते. परंतु काय फलंदाजी केली. 12 बॉल मध्ये 34 धावा. क्वालिटी बॅटिंग क्वालिटी स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. सतीश सनस यांचा अप्रतिम कॅच तुम्ही पाहू शकता. गुड रनिंग कॅच म्हणावं लागेल. आणि स्क्रीनवरती सतीश थेटे यांना दाखवलं जात आहे. सॉलिड बॅटिंग केली. अमर बामरस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. तब्बल 66 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. आणखी 2 बॉल या षटकामध्ये बाकी आहेत. आणि स्वतः अमर बामरस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहे. अनेक तालुका प्रीमियर लीग मध्ये आज जिल्हा आयकॉन म्हणून खेळणारा खेळाडू अमर बामरस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. KSK प्रीमियर लीग सारखी स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये तालुका जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना आपण त्यांना पाहिलंय. ऑन द राईस फटका खेळलाय अमर बामरसने. लॉंग ऑफला क्लिअर केलंय. बॉलला पाठवून दिलंय समोरच्या दिशेने. अमर बामरसचा टोला 6 धावांसाठी. कमालीची बॅटिंग पहिल्याच बॉलवरती. अस्मानी टोला. षटकार. 72 72 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे आतापर्यंत 5 बॉल मधले
आपण जर पाहिले तर 4 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलेत. अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाज मात्र बाद होतील. या 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 74 धावा तब्बल स्कोरबोर्डची लागत आहेत आणि 75 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये वाई संघासमोर ठेवण्यात आलंय. UPL उरमुडी संघाचा प्रत्येक बॅटरने खऱ्या अर्थाने पैसा वसूल बॅटिंग केली. प्रेक्षकांना आनंद देणारी फलंदाजी UPL उरमाडी टीमच्या प्रत्येक फलंदाजाने केली. सतीश देटे, नितीन वांगडे, अमर बामरस क्वालिटी बॅटिंग. 75चं टार्गेट आहे. सेकंड इनिंग कडे जाण्यापूर्वी आपण अगदी काही क्षणाचा ब्रेक घेऊया आणि सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाणार आहोत. धन्यवाद. रचना करा. खूप चांगली बॅटिंग उरमुडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आज. खऱ्या अर्थाने नितीन वांगडे यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम बॅटिंग सतीश देटे, जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये सतीश देटे यांची कमालाची फलंदाजी पाहायला मिळाली. त्याचबरोबर अमर बामरस 2 बॉल मिळाले, एका बॉलवरती षटकार त्यांनी ठोकला. टॉस करूया आपण. टीम AP स्पोर्ट्स जावली आणि त्यांच्या विरोधामध्ये 32 शिराळा 11 असा टॉस आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे या जाऊया आपण निलेश मिर्डेकर सर यांच्याकडे. धन्यवाद. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. पवन दादा मोरे यांच्या शुभाशय नाणेफेकीचा कौल केला जाईल, त्यांना विनंती आहे याने आपल्या शुभाशय आपण हा टॉस कव्हर करा. AP स्पोर्ट जावळी आणि 32 शिराळा 11 अशी लढत आहे. एका बाजूला सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातला संघ आहे 32 शिराळा 11, तर एका बाजूला सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातला संघ आहे AP स्पोर्ट जावळी. अशी लढत होत आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. टॉस या ठिकाणी होत आहे. टीम AP स्पोर्ट जावळी आपला कॅप्टन पाठवा आणि 32 शिराळा 11 आपल्याला विनंती आहे की आपलाही संघनायक पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होत आहे. आपण नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करत आहोत. AP स्पोर्ट जावळी आपला कॅप्टन पाठवा. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी या ठिकाणी टॉस केला जाईल. पवन दादा मोरे यांच्या शुभाशय हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आपण टॉस करूया. ओके, AP स्पोर्ट जावळी नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे. आपण कॉइन स्पिन करूया. काटा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काटा. AP स्पोर्ट जावळी या टीमने टॉस जिंकलाय. दत्ता टॉस जिंकताय, काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. स्पर्धेबद्दल आपल्या भावना कशा आहेत? अतिशय सुंदर नियोजन आहे, चांगला आहे. 32 11 कडे आपण जाऊया. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो, परंतु आता बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची रूपरेषा आखताय? आम्ही जास्तीत जास्त रन्स करण्याची हे करू, म्हणजे जास्तीत जास्त रन करू. आणि
32 शिराळा 11 बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सहभागी होतं, याही स्पर्धेमध्ये सहभागी झाला, आपल्या भावना कशा आहेत? नाही म्हणजे नियोजन वगैरे चांगलं आहे आणि आम्ही आमचं 100% देऊ. अधिकचा वेळ घेणार नाही, तुम्हालाही 32 शिराळा 11 आणि AP स्पोर्ट्स जावली तुम्हालाही मॅचसाठी शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. सत्र क्रमांक 2 कडे वळूया, ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन कॉमेंट्री बॉक्समध्ये संतोष देसाई सरांचा आहे आवाज. पहिला बॉल आणि पहिला बॉल थोडासा दिशाहीन बॉल होता आणि पहिलाच बॉल इथे पंचांचा इशारा येणं बाकी असेल. एक सिंगल तर कंप्लीट करताना दोन्ही बॅटरना आपण पाहतोय. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा Y11 संघाच्या खात्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि 75 धावांचं टार्गेट आहे. सतीश सनस आणि विशाल चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना आपण पाहतोय. तर एका बाजूला अमर बामरस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही जुळून आलं त्या ठिकाणी. एक सिंगल घेण्यापासून दोन्ही बॅटरला तुम्ही रोखू शकत नाहीये. प्रत्येक षटकाच्या मागे आपण जर पाहिलं तर 16-17 धावा करायच्या आहेत Y11 संघाला. त्या कारणाने की काय पहिल्या बॉल पासून अगदी आक्रमक फलंदाजी करावी लागेल दोन्ही बॅटरना. यावेळेस बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विशाल चोरगे यांचा कव्हर ड्राईव्हचा फटका देखणा होता, सुरेख होता. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला विशाल चोरगे यांच्या बॅटमधून. धावा मिळतील 4 चौकार. सुरुवात मात्र विशाल चोरगे यांनी केले. आक्रमक फलंदाजी त्यांची शैली आहे आणि त्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करत असताना विशाल चोरगे यांना आपण पाहतोय. अमर बामरस यावेळेस पहा, नो लुक स्ट्रोक आहे. लेग साइडला पंच केलाय, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विशाल चोरगे यांचा अनोखा स्ट्रोक, अविश्वसनीय स्ट्रोक. नो लुक स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही, फक्त फ्लिक केला. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. किती झाले? 11 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळतात. पहा विशाल चोरगे आक्रमक झालेत आणि प्रत्येक बॉलवरती तुटून पडलेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये विशाल चोरगे यांना आपण खेळताना पाहतोय. स्लोअर पद्धतीचा बॉल, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. अगदी टायमिंग अजिबात प्रॉपर नव्हतं त्या ठिकाणी. बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय, म्हणजेच डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 11 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागतायत. 16-17 धावा एका ओव्हरच्या पाठीमागे येणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड, फटका जबरदस्त आहे. विशाल चोरगे जागेवरून या स्ट्रोक कडे पाहत राहिले. बॉल सरळ निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑफला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. क्वालिटी बॅटिंग तुम्ही पाहताय. विशाल चोरगे म्हटलं की प्रॉपर टायमिंग. ऑफ साइडचे फटके मात्र पाहण्यासारखे असतात. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येतील. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा कंप्लीट केल्या. धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती एकूण धावसंख्या 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत आणि जो रिक्वायर्ड रेटची गरज होती ती रिक्वायर्ड रेट कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विशाल चोरगेचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग केली या षटकामध्ये, परंतु कंटिन्यू तुम्हाला 4 षटकांमध्ये अशा पद्धतीची फलंदाजी देखील तुम्हाला करावी लागते. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळते. मिस्टर KTPL राजू कंग यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. कैलासवासी गणेश कंग यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सतीश देटे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 2 साठी 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागल्यात. 75 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला कंटिन्यू मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. सतीश सनस यावेळेस पहा पुन्हा एकदा क्रीजचा प्रॉपर वापर केलाय. ऑन साइडला बॉलला टर्न केलं होतं. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 75 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विशाल चोरगे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत.
सतीश सनसला जुनी सूर गवसलेला नाहीये, परंतु सतीश सनस केव्हाही फॉर्म मध्ये येतो. वेल फिनिशर हा टॅग त्याच्या नावासमोर लागलाय. स्लोअर पद्धतीचा बॉल बॅकफुटला गेले, तिथून मात्र या बॉलला ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलं. पॉइंट कव्हरच्या मधून बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय सतीश सनस ब्रँडेड स्ट्रोक. मिळतील धावा 4 चौकार. त्याचबरोबर वाई तालुक्यातील स्टार क्रिकेटर आणि श्री पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा राहुल बनगे यांचं सुद्धा शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल तिथून मात्र ऑफ साइड वरून उचललाय. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. सतीश सनस ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. सतीश देठे यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे आता सतीश सनस यांच्या माध्यमातून चौकार. आणि त्यानंतर ऑन साइडला एक गगनचुंबी हवाई सफर हवाई हल्ला सतीश सनस यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. UPL उरमुडी संघावरती आक्रमण सुरू झालंय. ओहो, इथे पाहावं लागेल. बॅटची कडा आहे, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे सतीश सनस या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहे. नवनाथ चिकणे यांनी पारितोषिक लावलं होतं अर्धशतकासाठी. अंकुश चिकणे यांच्या माध्यमातून सतीश सनससाठी आणि दुसऱ्याच बॉलवरती सतीश सनस यांची विकेट जाताना पाहायला मिळते. परंतु हे प्राइज आहे, ते प्राइज मात्र कंटिन्यू केलं जाईल. कोणत्याही फलंदाजाने वाई तालुक्याच्या अर्धशतक झळकावलं तर अंकुश चिकणे बँक ऑफ बडोदा यांच्या माध्यमातून 1000चा धनादेश आहे. सतीश सनस बाद होत आहेत, नाराज असतील स्वतःवरती. चांगली बॅटिंग ते देखील सुद्धा करत होते. त्याचबरोबर AP स्पोर्टचे सर्वेसर्वा अमित पवार यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमचे सुनील दादा गोळे यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. श्री पेशवाई साडी सेंटरचे राहुलजी बनगे यांचं देखील मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. पहिली विकेट पडली आणि त्यानंतर अमित वरे मिस्टर बॉन्ड मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती दांडी 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 गुल केले. पहिला बॉल यॉर्क पद्धतीचा. उत्तर साजेस नाहीये. मिस्टर अमित वरे यांना बाद केलंय पहिल्या बॉलवरती. बॅक टू बॅक विकेट आले. सतीश सनस बाद. त्यानंतर अमित वरे मुंबई पोलीस यांना अगदी क्लीन बोल्ड केलं. विकेट आले. थोडासा ब्रेक लावलाय. कल्पतरू क्रिकेट टीमचे साळकेवाडीचे मारुती चव्हाण आबा यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आबा आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. विकेटवरती विकेट जात आहेत. आता 2 विकेट नंतर थोडासा ब्रेक लागलाय मी म्हणेन इनिंगला. आणि मैदानाच्या आतमध्ये अभि चोरट कुंडवली गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या खेळाडूंनी देखील खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट मध्ये अप्रतिम बॅटिंग केली मागील वर्षी. परंतु आता रबल बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये संधी मिळाली. धावफलकावरती जाऊया. किती झालं? 31 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागल्यात. 75 धावांचा. सतीश देठेचे हे 2 बॉल चांगले राहिलेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अभिषेक चोरट यांना बाद आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. विशाल चोरगे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, त्यांना जास्तीची स्ट्राईक या मॅच मध्ये द्यावी लागेल. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड ऑन साइडला फटका तुम्ही पाहू शकता. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे अभि चोरटच्या बॅट मधून आलेला हा आजच्या दिवसातील सर्वात लांबचा षटकार. धावा मिळतील 6. षटकार 37 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना आपण पाहतोय. आणि फलंदाजी तुम्ही पाहू शकता. 51 फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वाई 11 कडून पाहायला मिळतात. 37 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. आणि इथून पुढे या मॅच मध्ये 12 चेंडू 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम वाई 11 वाई संघाला.
Y11 संघाचे प्रेक्षक तुम्ही पाहू शकता, अनेक प्रेक्षक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच त्याचप्रमाणे UPL उरमुडी टीमचे अनेक प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने सर्वच आपण प्रेक्षक पाहिले, अनेक क्रिकेट रसिक पाहिले, क्रिकेटर पाहिले, तर मिस्टर KTPL राजू कंगचे यांचे खास मित्र आहेत आणि राजू कंग यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रेक्षक आणि सर्वच खऱ्या अर्थाने मान्यवर तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतात. सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जाईन. गोलंदाजी मार्कवरती नील आलाय. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय विशाल चोरके. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्यात. म्हणजे इथून पुढे 11 बॉल 36 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. दोन्ही बॅटर आपण जर पाहिले तर जबरदस्त आहेत. जांभळी गावचा सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विशाल चोरगेला एका बाजूला तुम्ही पाहताय, तर टीम कुंडवलीचा सुपरस्टार क्रिकेटर तुम्ही अभि चोरट. ही जोडी हिट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक कारनामे यांनी केलेत, परंतु आज संधी आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला. बॅट तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हा कॅच बाउंड्री लाईन वरती पकडण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप आहे. एक कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न, रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळते इथे. विशाल चोरगे बाद. अति घाई संकटात नेहमी म्हणेन काही गरज नव्हती त्या ठिकाणी, कारण विशाल चोरगे ज्या पद्धतीने ज्या फॉर्म मध्ये होते, विकेटवरती मैदानात मध्ये थांबणं गरजेचं होतं आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये विशाल चोरगे बाद होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या एकच आहे. तिसऱ्याला नाही विशालनंच मारला आहे. सेकंड विशाल चोरगे यांनी स्लो खेळल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने विश्वास होता की हा बॉल ऑन साइडला मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु तसं काही घडलं नव्हतं. क्षेत्ररक्षकाने मात्र चुकी केली, कॅच ड्रॉप केला, परंतु त्यानंतर थ्रो अप्रतिम केला आणि जिथे मात्र स्ट्राईक एंडला विशाल चोरगे धावत होते त्या ठिकाणी अप्रतिम स्ट्रोक राहिला आणि अप्रतिम थ्रो राहिला आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळते. नितीन सनस पहिला बॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता, अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मॅच थोडीशी Y11 संघाच्या हातातून निसटते की काय, कारण चांगले बॉल, काही बॉल नीलने टाकलेत. नितीन सनस बॅटिंग साठी. वाह, स्ट्रोक पाहू शकता तुम्ही जागेवरून. प्रॉपर टायमिंग आहे या स्ट्रोक मध्ये. ओव्हर द कव्हर पॉइंटला ठोकलेला हा अप्रतिम नितीन सनसच्या बॅट मधून आलेला एक नजाकत प्रतिभावंत स्ट्रोक. धाबा मिळतील 6. सिक्सर. 46 धाबा तब्बल स्कोर बोर्डती लागतायत या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने मॅच ज्या पद्धतीने आपण पाहतोय हाय स्कोरिंग मॅच आहे. सेकंड इनिंग मध्ये Y11 संघाचे प्रयत्न खऱ्या अर्थाने सुरू आहेत 75 धावांपर्यंत पोहोचण्याचे. हा स्ट्रोक चांगला होता. आणखी एक, अजून एक स्ट्रोक पाहिजे. बाउंड्री लाईन वरती तुम्ही प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. ज्या पद्धतीने ही स्पर्धेसाठी प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अजून एक स्ट्रोक पाहिजे. 46 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागतात. 75 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. नितीन सनस 40+ चे खेळाडू तुम्ही पाहताय. हा बॉलला सोडू दिलाय. पंच पाहतायत, सांगतायत त्या ठिकाणी वाईट बॉल आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर हाही इशारा त्या ठिकाणी पंच देत आहेत. कल्याणी गोरपडे सर यांना तुम्ही पाहू शकता. धाव फलकावरती जाऊया. 47 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागतात. 47 रन, 47 धावा. 28 ची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये. 28 हा बॉल इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. इथे एक चौकार षटकार येणं गरजेचं असेल. फुल टॉस बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल. 2 कंप्लीट होत आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पंच त्या ठिकाणी स्थिर आहेत, म्हणजे या 3 धावा कंप्लीट आहेत. धाव फलकावरती धाव संख्येकडे जाऊया. तब्बल 50 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत.
मॅच जबरदस्त होत चालले, इंटरेस्टिंग होत चालले, प्रेक्षकांना आनंद देणारी मॅच तुम्ही पाहता. हाय स्कोरिंग मॅच आहे जिथे Y11 संघ पोहोचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 25 धावांची गरज आहे इथून पुढे. अभि चोरट 7 चेंडू 25 ची गरज आहे, म्हणजे एक षटकार येणं गरजेचं असेल या बॉलवरती. 7 चेंडू 25 धावा. गोलंदाजी मार्क होती नील. आणखी एक लेग साइडला पंच केलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. महत्वपूर्ण चौकार या मॅच मध्ये येतोय Y11 संघाकडून. अभि चोरटच्या बॅट मधून आलेला एक क्वालिटी स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. 21 धावांची गरज आहे मॅच मध्ये. काय मॅच रंगले मित्रांनो, अप्रतिम मॅच पाहायला मिळते. हाय स्कोरिंग मॅच, 4 ओव्हरची मॅच आणि त्याच्यामध्ये 75 धावा करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी मी म्हणेन. 21 करायच्या आहेत. आता थोडीशी चर्चा करायला लावले, टीम मीटिंग घ्यायला लावले UPL उरमुडी संघाला. कारण ज्या पद्धतीने आपण फलंदाजी पाहिली, प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आक्रमक झालाय. चौकार षटकारांची आतिषबाजी करताना प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नितीन सनस आणि अभि चोरट यांच्यावरती ही धुरा आहे. 6 चेंडू 21 धावा क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा होताना पाहिल्यात. भूमिपुत्र मैदान आहे, भूमिपुत्र मैदानावरती आपण नेहमी पाहिलंय हाय स्कोरिंग मॅच. त्याचबरोबर तुळसन 11 टीमचे मामा अर्थातच सर्जेराव वीर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मामा आपलं मनापासून सरचे स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. राजू बॉलर कोण आहे? नितीन वांगडे. गोलंदाजी मार्कवरती नितीन वांगडे. स्ट्राईक एंडला नितीन विरुद्ध नितीन असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इम्पॉर्टंट. पहिल्या बॉलवरती पुलचा फटका, परंतु बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. अभिला स्ट्राईक वरती आणायचं एका पाहावं लागेल. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कोण बाद, कोणाची विकेट आहे हे पाहावं लागेल. MCA पॅनलचे पंच कल्याणी घोरपडे सर त्या ठिकाणी अंतिम निर्णय देतील. कोण बाद आहे, नितीन सनस की अभि चोरड. टीव्ही अंपायर कडे हा कॉल देण्यात आलाय ना. आता मात्र आमचे टीव्ही अंपायर त्या ठिकाणी पाहतील. हा निर्णय तुमच्यापर्यंत काही क्षणात मध्ये पोहोचेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी. ओमसाई MTC क्लीन, क्लिअर आणि क्वालिटी. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, अभि चोरट आणि नितीन सनस दोन्ही फलंदाज जबरदस्त आहेत. आता कोण आउट आहे याची प्रतीक्षा, याची वाट पाहिली जाते. कोण आउट आहे, पंच त्या ठिकाणी सांगतायत की अभि चोरट बाद आहेत. हा अंतिम आणि हा फायनल डिसिजन आहे. अभि चोरट बाद होत आहेत. मॅच मध्ये इंटरेस्ट आहे. मॅच तुम्ही पाहू शकता. UPL उरमुडी आणि त्यांच्या विरोधामध्ये Y11 सामना, एक जबरदस्त सामना. 3ऱ्या रनसाठी आउट झालेत म्हणजे या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावफलकावरती धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती 56 धावा स्कोरबोर्डची लागतात, म्हणजे 19 धावांची गरज असेल. 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. या मॅच मध्ये काय घडल मैदानाच्या आतमध्ये, या टीमचे आधारस्तंभ महादेव तुपे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कधी प्रॅक्टिस नाहीये, परंतु टीम साठी 100% देणारा खेळाडू म्हणजेच महादेव तुपे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नितीन सनस 40+ चे खेळाडू आहेत. आज अनुभव कामाला पणाला लावावा लागेल. या बॉलची दिशा पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. पंचांनी सांगितलंय नो बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोर बोर्ड मध्ये जोडली जाते, म्हणजे इथून पुढे 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. नितीन सनस यांच्यावरती विश्वास ठेवलाय टीमनी. या विश्वासाला सार्थक बॅटिंग करावी लागेल नितीन सनसना. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, लेग साइडला पंच केलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक 2 पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 16 रन्स. स्ट्राईक कोणी घ्यायची आणि पंच त्या ठिकाणी सांगतायत 1 रन शॉट आहे. बऱ्याचशा गोष्टी या मॅच मध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. अतिघाई संकटात नाही, मी म्हणेन फक्त 1च रन आहे या बॉलवरती. अगदी 17 धावांची गरज असेल इथून पुढे. बॉल टू बॉल अगदी इंटरेस्टिंग मॅच होताना पाहायला मिळते. म्हणजे प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच. काल देखील आपण भारत विरुद्ध श्रीलंका मॅच पाहिली. शेवटच्या बॉल पर्यंत आपण ती मॅच पाहत होतो. सामना टाय झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये भारताने तो सामना जिंकला होता. परंतु इथे सुपर ओव्हर नाहीये. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 17ची गरज आहे. 4 बॉल 17 धावा. या अगोदर 9 बॉल होता मित्रांनो. 4 चेंडू 17ची गरज आहे. 4 बॉल 17ची गरज आहे. नितीन वांगडेंना सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमधले हे 4 बॉल चांगले टाकावे लागतील. परंतु नितीन सनसकडे अनुभव आहे. नितीन विरुद्ध नितीन असा सामना मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर पद्धतीचा बॉल होता. बॅटची कडा लागले. 1 कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होतो या ठिकाणी आणि दुसरी रन कंप्लीट होते का पाहावं लागेल. आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. म्हणजे 1च रन असेल. 3 बॉल आणि 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. उत्कंठा शिगेला. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सेलिब्रेशन मॅन धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. परंतु 3 बॉल 15 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. अंकुश चिकणे बँक ऑफ बडोदा यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. 3 बॉल 16 धावांची गरज असताना हा सामना नितीन सनस यांनी जिंकून दिला तर 1000चा पुरस्कार आहे. अंकुश चिकणे बँक ऑफ बडोदा यांच्या माध्यमातून नितीन सनस यांच्यासाठी. 3 बॉल 16 धावा. 2 षटकार 1 चौकार. 3 षटकार मारले तरी काही हरकत नाहीये. प्रत्येक प्रेक्षक नजरा लागल्यात मैदानाकडे. कोण जिंकेल हा सामना. नितीन वांगडे. हा फटका फसलाय. हवेमध्ये आहे. बॉल स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल. आणि इथे मात्र 1 घेतले. दुसरीचा प्रयत्न होईल का. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर म्हणजेच 2 बॉल 14 धावा. थोडासा सामना वाई 11 संघाच्या 16 पाहिजे होते ना. नाही 16 पाहिजे होते. 14 पाहिजे. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. उत्कंठा शिगेला. मजा आली या मॅच मध्ये. अजून देखील रिझल्ट पॉसिबल आहे दोन्ही टीम साठी. यावेळेस फटका तुम्ही पाहू शकता ऑन साइडला. वाह, कॅच पहा. अप्रतिम कॅच आहे. मिड विकेट सीमा रेषेच्या आतमध्ये एक अप्रतिम झेल पकडला. इथे खेळ संपलाय. नितीन सनस यांचा विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. बलाढ्य वाई 11 संघासमोर खऱ्या अर्थाने 75 धावांचं टार्गेट थोडंसं अवघड राहिलं. प्रयत्न चांगले राहिले. आता 1 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विशाल चोरगे रनआउट झाले. तिथे मॅच फसली मी म्हणेन. या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये करता येत नाहीये. 1 चेंडू 14 धावा. काय मॅच रंगली. 75 धावांचं टार्गेट होतं. 4 ओव्हर मध्ये या धावा चेस करण्याचा प्रयत्न राहिला. परंतु नितीन वांगडे यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी नितीन वांगडे. बॅटिंगसाठी सूरज आलेत. शेवटच्या बॉलवरती ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. परंतु कोणतीही रन नसेल. इथे सामना फिनिश. चौकार आहे अंतिम बॉलवरती आणि सामना फिनिश होतोय. परंतु मित्रांनो सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने UPL उरमुडी टीम राहिली वरचढ. अप्रतिम खेळ त्यांनी केला. खूप खूप अभिनंदन उरमुडी टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि हा संघ 2 मॅच जिंकतोय. 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. परंतु वाई 11 संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांचा देखील अप्रतिम खेळ राहिला. अप्रतिम क्वालिटी मॅच आपल्याला पाहायला मिळाली.
त्याचबरोबर काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत या स्पर्धेच्या वतीने. परंतु मित्रांनो, या ठिकाणी वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे.